श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत कुंभ राशीचे महिन्याचे राशी भविष्य. म्हणजेच काय की नोव्हेंबर महिना जो आहे तो कुंभ राशीच्या व्यक्तींना कसं जाणार आहे, त्यांचे आरोग्य कसे असणार आहे, नोकरदार वर्गासाठी, महिला वर्गासाठी किंवा व्यावसायिक लोकांसाठी येणारा जो नोव्हेंबर महिना आहे तो कसा जाणार आहे त्याची माहिती आपण आज सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपले जे मित्रमंडळी असतील, नातेवाईक असतील त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो बघा की कुंभ राशी राशीचक्रातली 11व्या नंबरची रास आहे आणि कुंभ राशीचे स्वामी हे शनी महाराज आहे आणि सध्या कुंभ राशीलाही 7.5 चालू आहे. मित्रांनो बघा की 7.5चं दुसरं चरण आता तुम्हाला चालू आहे आणि लवकरच 7.5चं तिसरं चरण चालू होणार आहे. त्यामुळे मित्रांनो थोडासा धीर धरा, घाबरू नका, आत्मविश्वास नक्की ठेवा, प्रामाणिकपणे कष्ट करा, कर्म चांगले ठेवा. येणारा काळ हा नक्कीच तुम्हाला यशस्वी होणार आहे आणि तुम्हाला येणाऱ्या काळात हे यश नक्कीच मिळणार आहे. मित्रांनो बघा की सुख आणि दुःख हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आता जरी तुम्हाला दुःख चालू असले, तुम्हाला काही अडचणी येत असल्या तरी येणाऱ्या काळात हा तुम्हाला दुःख जाऊन तुम्हाला सुख नक्कीच येणार आहे आणि येणाऱ्या काळात ह्या तुमच्या अडचणी दूर होऊन तुम्हाला चांगले दिवस येणार आहे. त्यामुळे आपले कर्म चांगले ठेवा, प्रामाणिकपणे कष्ट करा, कुठल्याही अडचणीला खचून जाऊ नका, कुठल्याही तुमच्या दुःखाला खचून न जाता विश्वास तुमच्या स्वतःवर ठेवा आणि तुमच्या त्या विश्वासाच्या जोरावर येणारा काळ हा तुमच्यासाठी अतिशय चांगला जाणार आहे. त्यानंतर बघा मित्रांनो की आता सध्या तुमचं 7.5चं दुसरं चरण चालू आहे आणि 7.5चं दुसरं चरण हे 29 मार्च 2025 मध्ये संपणार आहे आणि तिसरं चरण चालू असल्यामुळे तुम्हाला तुमच्या 7.5मध्ये थोडासा आराम मिळेल. तुमची 7.5च्या ज्या अडचणी असतील त्या तुमच्या कमी होणार आहे. तर मित्रांनो बघा की कुंभ राशीच्या व्यक्ती फार प्रामाणिक आणि कष्टाळू असतात. इतरांच्या मदतीला ते सारखे धावून येत असतात आणि अशाच कुंभ राशीच्या व्यक्तींना येणारा जो नोव्हेंबर महिना आहे तो कसा जाणार आहे ते आपण आता जाणून घेणार आहोत. पहिल्यांदा बघूया की आरोग्याच्या बाबतीत म्हणाल तर येणारा नोव्हेंबर महिना आहे तो कुंभ राशीच्या व्यक्तींना अतिशय चांगला जाणार आहे. मित्रांनो, तुमचे जे हॉस्पिटलमध्ये तुम्ही सारखे जात होते, दवाखान्यात तुम्हाला येणं जाणं चालू असेल, मेडिकलमध्ये तुमचं सारखं जाणं येणं चालू असेल, ते तुमचं येणाऱ्या नोव्हेंबर महिन्यात बंद होणार आहे. म्हणजेच काय मित्रांनो, तुमच्या स्वतःसाठी नाही तर तुम्ही तुमच्या नातेवाईकांसाठी, तुमच्या घरच्या मंडळींसाठी सारख्या हॉस्पिटलमध्ये जात असाल, दवाखान्यात जात असाल किंवा मेडिकलच्या सारख्या चक्कर तुम्हाला मारावे लागत असतील तर त्यात तुमच्या नोव्हेंबर महिन्यात बंद होतील. तुम्हाला आरोग्य अतिशय चांगलं तुमचं नोव्हेंबर महिन्यात राहणार आहे. त्यानंतर बघा मित्रांनो की तुमचं आरोग्य चांगलं राहणार असल्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारची घाबरण्याची किंवा काळजी घेण्याची गरज नाही. फक्त तुमचा व्यायाम चांगला ठेवा, व्यायाम करा. व्यायाम केल्यामुळे तुमचे मानसिक आरोग्य चांगले राहते, त्याचबरोबर तुमचे शारीरिक आरोग्य देखील चांगले राहते. आपल्या खाण्यापिण्याच्या गोष्टीकडे लक्ष ठेवा. तुम्हाला कुठल्याही प्रकारचं तेलकट, आंबट, तिखट पदार्थ तुम्हाला सेवन करायचे नाही आहे. त्यामुळे जर तुम्ही तुमचं खाण्यापिण्याकडे लक्ष दिलं तर तुमचं नक्कीच आरोग्य हे चांगलं राहणार आहे. त्यानंतर बघा की विद्यार्थ्यांसाठी येणाऱ्या नोव्हेंबर महिना हा विद्यार्थ्यांसाठी अतिशय चांगला जाणार आहे. मित्रांनो, सगळ्यात चांगला महिना असेल तर तो आहे तुमच्यासाठी नोव्हेंबर महिना आणि नोव्हेंबर महिन्यात तुमचा अभ्यासही चांगला होणार आहे, तुमचं शिक्षण चांगलं होणार आहे. त्यामुळे तुम्हाला जर एखादा स्पर्धा परीक्षेचा फॉर्म भरायचा असेल किंवा एखाद्या शिक्षणासाठी ॲडमिशन घ्यायची असेल तर तुम्ही ते करू शकता. जर तुमचा एखाद्या गोष्टीचा विचार चालू असेल, परदेशात जाण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असाल तर त्या प्रयत्नाला तुम्हाला नोव्हेंबर महिन्यात यश नक्कीच मिळणार आहे. मित्रांनो बघा की अभ्यासात तुमचं लक्ष लागणार आहे. त्यामुळे तुम्ही अभ्यास लक्षपूर्वक केल्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारची परीक्षा असेल, तुमची स्पर्धा परीक्षा असेल तर त्यात तुम्हाला यश नक्कीच मिळणार आहे. मित्रांनो, आणि जर तुम्ही एखाद्या ठिकाणी परीक्षेला जाणार असाल किंवा एखाद्या स्पर्धा परीक्षेसाठी तुम्ही जाणार असाल तर तिथे तुमचं अभ्यासात मन लागेल, तुम्ही त्या परीक्षेत यशस्वी होणार आहात. त्यानंतर बघा मित्रांनो की महिला वर्गासाठी सुद्धा येणारा जो नोव्हेंबर महिना आहे तो अतिशय चांगला जाणार आहे. आधीच्या महिन्यात त्यांची कामानिमित्त, सणासुदीमुळे
झाली असेल किंवा आता सध्या तुमची धावपळ चालू असेल, तर तुम्हाला येणाऱ्या नोव्हेंबर महिन्यात 15 नोव्हेंबर नंतर थोडासा आराम मिळणार आहे. आणि आराम मिळाल्यानंतर तुमचं आरोग्य हे अतिशय चांगलं राहणार आहे. तत्पूर्वी 15 नोव्हेंबर आधी महिला वर्गाची सणासुदीमुळे थोडीशी धावपळ होणार आहे. तुमच्या घरी तुमचे नातेवाईक येतील, पाहुणे येतील, त्यामुळे महिला वर्गाची अतिशय धावपळ होणार आहे. त्यामुळे मित्र, एक लक्षात ठेवा की महिला वर्गाने धावपळीच्या काळात आपले आरोग्य मात्र जपायचे आहे. आपल्या आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला काळजी ही नक्कीच घ्यायची आहे. थोडासा व्यायाम करा, योगा करा. योगा आणि व्यायाम केल्यामुळे तुमचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य हे चांगलं राहत असतं. त्याचप्रमाणे महिला वर्गाने काम करत असताना काळजी घ्या. कुठल्याही स्वयंपाकघरात काम करत असताना काळजी घ्या. कुठल्याही प्रकारचे कापणार नाही, तुम्हाला लागणार नाही, भाजणार नाही, याची काळजी महिला वर्गाने नोव्हेंबर महिन्यात घेतली पाहिजे. कुंभराशीच्या महिलांसाठी येणारा जो महिना आहे तो संमिश्र असेल. 15 नोव्हेंबर आधी तुमची धावपळ उडणार आहे. तुमच्या घरी नवीन पाहुणे येणार आहेत. तुमचे नातेवाईक तुमच्या घरी येतील, त्यामुळे तुमची धावपळ उडणार आहे. परंतु 15 नोव्हेंबर नंतर मात्र येणारा जो महिना आहे तो तुमच्यासाठी आरामाचा असेल. त्यामुळे तुम्ही आराम नक्की करा, तुमच्या आरोग्याची काळजी घ्या आणि येणारा नोव्हेंबर महिना हा अतिशय महिला वर्गासाठी चांगला जाईल. तुम्ही नवीन वस्तू खरेदी करणार आहात, सोने नाणे खरेदी करणार आहात, सोन्याचे दागिने महिला वर्ग खरेदी करू शकतो. त्यामुळे खरेदी करताना थोडीशी काळजी घेऊनच खरेदी करा. त्यानंतर बघा, वैवाहिक जीवन. कुंभ राशीच्या व्यक्तींना येणारा जो नोव्हेंबर महिना आहे तो त्यांच्या वैवाहिक जीवनाच्या बाबतीत संमिश्र असणार आहे. मित्रांनो, तुमचा जोडीदार तुमच्यावर रागवेल, रुसवेल, फुगेल, परंतु तुम्हाला तुमच्या वाणीवर कंट्रोल ठेवायचा आहे. तुमची वाणी आणि तुमचे शब्द तुमच्या जोडीदाराला लागणार नाही याची काळजी मात्र तुम्हाला घ्यायची आहे. तुमचा जोडीदार 15 नोव्हेंबर नंतर मात्र शांत होईल. त्याआधी तुम्हाला तुमच्या जोडीदाराचं रागरागेपणा, चिडचिडेपणा, रुसवे, फुगवे हे सहन करावे लागतील मित्रांनो. आणि तुम्ही पण तुमच्या जोडीदाराला सहकार्य करायचं आहे. त्याला कुठल्याही प्रकारचा अपशब्द तुम्हाला बोलायचा नाही आहे. तुमच्या जोडीदाराचं काय म्हणणं आहे हे तुम्हाला ऐकून घ्यावंच लागणार आहे. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही येणाऱ्या नोव्हेंबर महिन्यात आपल्या जोडीदाराचं नक्की ऐकून घ्या आणि तुमच्या शब्दावर, तुमच्या वाणीवर तुम्ही नियंत्रण नक्की ठेवा. तुम्ही जर तुमच्या शब्दावर, वाणीवर नियंत्रण ठेवलं की येणारा जो नोव्हेंबर महिना आहे तो तुमच्या वैवाहिक जीवनाच्या बाबतीत अतिशय चांगला जाणार आहे. तुमच्या जोडीदाराच्या करिअरमध्ये वाढ होणार आहे. म्हणजेच काय की त्याला बढती मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या जोडीदाराचा पगारसुद्धा येणाऱ्या नोव्हेंबर महिन्यात वाढू शकतो. त्यानंतर बघा मित्रांनो की 15 नोव्हेंबर नंतर मात्र तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर फिरण्याचा आनंद घेणार आहात. तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर फिरण्यासाठी सुद्धा जाणार आहात. आणि तुमचं कुटुंबातील वातावरण हे 15 नोव्हेंबर नंतर अतिशय चांगलं राहणार आहे. परंतु फक्त तुम्हाला तुमच्या जोडीदाराचं म्हणणं हे ऐकून घ्यावे लागेल. त्यानंतर बघा मित्रांनो की भाग्य. येणाऱ्या नोव्हेंबर महिन्यात भाग्य हे तुमच्यासाठी अतिशय चांगलं जाणार आहे. जे तुम्ही काही आधी विचार करत असाल की मला ही वस्तू घ्यायची आहे, ती वस्तू घ्यायची आहे, ही जागा घ्यायची आहे, या ठिकाणी मला इन्व्हेस्टमेंट करायची आहे, ते तुमचे विचार चालू असतील, ते विचार नोव्हेंबर महिन्यात तुमचे पूर्ण होणार आहेत. मित्रांनो, एखाद्या ठिकाणी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता, नवीन वाहन खरेदी करू शकता किंवा नवीन जागासुद्धा तुम्ही येणाऱ्या नोव्हेंबर महिन्यात खरेदी करू शकता. परंतु मित्रांनो की इन्व्हेस्टमेंट करताना तुमचे जे तज्ज्ञ असतील, ज्येष्ठ असतील, अशा व्यक्तींचं सहकार्य किंवा त्यांची मदत घेऊनच तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायची आहे किंवा त्यांच्याकडनं पूर्ण माहिती करून घ्या आणि मगच तुम्ही एखाद्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट नक्की करा. परंतु येणारा जो नोव्हेंबर महिना आहे तो तुमच्या भाग्याच्या बाबतीत, तुमच्या आर्थिक बाबतीत अतिशय चांगला जाणार आहे. तुमची आर्थिक उलाढाल ही येणाऱ्या नोव्हेंबर महिन्यात वाढणार आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला पैशाची आवकसुद्धा वाढेल. त्यामुळे तुमच्या घरात, तुमच्या जीवनात आनंदाचे वातावरण राहणार आहे. त्याचप्रमाणे सणासुदीचा काळ असल्यामुळे तुमचा खर्चही फार होणार आहे. ज्याप्रमाणे तुमची आर्थिक आवक वाढणार आहे त्याप्रमाणे तुम्ही खर्चसुद्धा करणार आहात. परंतु तुम्हाला फक्त अनावश्यक ज्या बाबी आहेत त्यावर खर्च करण्यापूर्वी थोडासा विचार करायचा आहे. जी तुम्हाला खर्चाची गरज नाही आहे त्या ठिकाणी तुम्ही खर्च टाळायचा आहे. त्यानंतर बघा मित्रांनो की येणाऱ्या ज्या नोव्हेंबर महिन्यात आहे तो आर्थिक स्थितीसुद्धा तुमची चांगली राहणार आहे. तुम्हाला चारही बाजूने पैशाची आवक होणार आहे. परंतु आवक जरी वाढली तरी एखाद्या ठिकाणी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताना, नवीन जागा खरेदी करताना थोडीशी काळजी नक्की घ्या. त्यानंतर बघा, नोकरदार वर्गासाठी.
नोकरदार वर्गासाठी येणारा जो नोव्हेंबर महिना आहे तो थोडासा संमिश्रच असणार आहे मित्रांनो. की 15 नोव्हेंबरपूर्वी तुमचे शत्रू तुमच्या नोकरीच्या ठिकाणी ॲक्टिव्ह असतील किंवा ते तुमच्यावर थोडंसं कुडघोडी करण्याचा प्रयत्न करत असतील, तर तुम्ही त्यांच्याकडे लक्ष न देता तुमच्या कामावर लक्ष ठेवा. वरिष्ठ तुमच्यावर नाराजसुद्धा 15 नोव्हेंबर आधी राहू शकतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या कामावर एकाग्रपणे लक्ष द्या. आपल्या कामाच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या राजकारणात पडू नका किंवा तुमचे सहकारी तुम्हाला थोडेसे राजकारणात ओढण्याचा प्रयत्न करतील किंवा तुमच्यासोबत राजकारण करतील, तर तुम्ही त्याकडे लक्ष न देता आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा. तुमचं जर काम जर चांगलं झालं असेल किंवा तुमचं काम जर चांगलं असेल तर वरिष्ठ तुमच्यावर नक्कीच खुश राहतील. परंतु 15 नोव्हेंबर नंतर मात्र तुमचे वरिष्ठ तुम्हाला मदत करतील, तुमचे सहकारी तुम्हाला मदत करतील आणि तुमचं काम हे नक्कीच पूर्ण होणार आहे. त्यामुळे कामावर हे लक्ष केंद्रित करूनच तुम्ही काम नक्की पूर्ण करा. आणि ज्या नोकरदार वर्गाला जर एखाद्या व्यक्तीला नोकरी मिळत नसतील किंवा नोकरीची अपेक्षा असेल, त्यांची 15 नोव्हेंबर नंतर ती अपेक्षा पूर्ण होणार आहे. तुम्ही एखाद्या ठिकाणी कामाचा प्रयत्न करत असाल किंवा तुम्हाला काम लागण्याचा प्रयत्न तुम्ही करत असाल, तर त्यात तुम्ही यशस्वी 15 नोव्हेंबर नंतर होणार आहात. फक्त तुम्हाला मित्रांनो, नोकरदार वर्गाला एकच सल्ला आहे की तुम्ही तुमच्या कामावर नोव्हेंबर महिन्यात लक्ष ठेवायचं आहे आणि काम हे मन लावूनच करायचं आहे. त्यानंतर बघा की व्यवसायाच्या बाबतीत व्यावसायिक लोकांसाठी सुद्धा येणारा जो नोव्हेंबर महिना आहे तो अतिशय चांगला जाणार आहे. मित्रांनो, तुमची व्यवसायात प्रगती होणार आहे. तुमची उलाढाल ही येणाऱ्या नोव्हेंबर महिन्यात वाढणार आहे. तुमचे कस्टमर वाढणार आहेत. त्याचप्रमाणे तुम्हाला पैशाची आवकसुद्धा वाढणार आहे. तुम्ही तुमच्या व्यवसायात गुंतवणूक करणार आहात आणि ती गुंतवणूक केलेली तुम्हाला यशस्वी होणार आहे. म्हणजे तुम्हाला ती गुंतवणूक ही यश देणार आहे. त्याचप्रमाणे तुमची व्यवसायात तुमच्या वाणीमुळे, तुमच्या शब्दामुळे तुमचे कस्टमर तुमच्याकडे आकर्षित होतील आणि तुमचा व्यवसायात तुमची वाणी आणि तुमचे शब्द हे मदत करणार आहे. त्यामुळे मित्रांनो, तुमची वाणी आणि शब्द हे चांगले ठेवा, वाणीवर कंट्रोल ठेवा आणि तुम्ही नक्कीच तुमच्या व्यावसायिक जीवनात हे यशस्वी होणार आहात. तर बघा मित्रांनो, की नोव्हेंबर महिना व्यावसायिक लोकांसाठी, नोकरदार वर्गासाठी, महिला वर्गासाठी तुमच्या आरोग्याच्या बाबतीत अतिशय चांगला जाणार आहे. मित्रांनो, की कर्म चांगले ठेवा. तुमचे जर कर्म चांगले असतील, प्रयत्न चांगले असतील, तर तुम्ही नक्कीच जीवनात यशस्वी होणार आहे. त्यामुळे कुंभ राशीच्या व्यक्तींनी कुठल्याही प्रकारचा निराश होण्याची गरज नाही. तुमच्या येणारा जो काळ आहे तो तुमच्यासाठी अतिशय चांगला जाणार आहे. तुम्ही इतके दिवस फार अडचणी काढल्या, दुःख काढले, परंतु येणाऱ्या काळात नोव्हेंबर महिन्यात त्या दुःखात, तुमच्या अडचणीमध्ये बदल होऊन तुमचं जीवन अतिशय सुखकारक होणार आहे. परंतु मित्रांनो, थोडासा विश्वास नक्की ठेवा, आत्मविश्वास ठेवा. कुठल्याही प्रकारच्या अडचणी तुम्हाला येणार नाही. त्याचप्रमाणे तुम्हाला काही उपायसुद्धा करायचे आहे. दर शनिवारी तुम्हाला हनुमान चालिसाचे वाचन करायचे आहे. जर तुम्हाला रोज जमलं तर रोज तुम्ही हनुमान चालिसाचे पठण करू शकता. त्याचप्रमाणे तुम्हाला दर शनिवारी शनी महाराजांना तेल आणि काळे तीळ व्हायचे आहेत. त्याचप्रमाणे तुम्हाला सूर्याला जल अर्पण करायचे आहेत. त्याचप्रमाणे बघा की मंगळ ग्रहाचा बीज मंत्र जो आहे तो सुद्धा तुम्हाला दर मंगळवारी म्हणायचा आहे. जर तुम्हाला जमलं तर तुम्ही दररोजही तो म्हणू शकता. मित्रांनो, हे उपाय जर केले तर तुम्हाला तुमचा येणारा नोव्हेंबर महिना आहे तो अतिशय चांगला जाणार आहे. तुमच्या ज्या अडचणी असतील त्या दूर होतील आणि नोव्हेंबर महिना हा तुम्हाला अतिशय सुखकारक हा जाईल. महिला वर्गाने मात्र काम करताना थोडीशी काळजी घ्यायची आहे. त्यांना कुठल्याही प्रकारचा स्वयंपाकघरात लागणार नाही, खर्चटणार नाही, भाजणार नाही, याची मात्र महिला वर्गाने नक्कीच काळजी घ्यायची आहे. येणारा नोव्हेंबर महिना हा तुम्हाला अतिशय शुभ जाणार आहे, ही स्वामीचरणी प्रार्थना करून हा व्हिडिओला स्वामी समर्थ.